कोकणातील बातम्यांचा विश्वसनीय स्रोत म्हणजे कोकण वार्ता। आपलं कोकण, आपली बातमी। नमस्कार। आज मी आपल्या समोर देवगड तालुक्यातील वाडा येथील वाडेकर कुटुंबियांनी गणेशोत्सव साकारलेल्या एका विलक्षण देखाव्याबद्दल माहिती देणार आहे। हा देखावा केवळ एक कलाकृती नसून आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा संदेश देणारा आहे। आजची तरुण पिढी आधुनिक जगात रमलेली असताना वाडा तेलीवाडी येथील सचिन सदाशिव वाडेकर, सतीश अनंत वाडेकर, अशोक वाडेकर आणि पांडुरंग वाडेकर यांनी एक अनोखी कल्पना प्रत्यक्षात आणली। त्यांनी आपल्या नव्या पिढीला तेली समाजाचा पारंपरिक उद्योग म्हणजेच तेलाच्या घाण्यावरचा व्यवसाय याची ओळख करून देणारा एक सुंदर देखावा तयार केला। आपल्या पूर्वजांनी जपलेला हा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे। वाडेकर कुटुंबियांनी हे कर्तव्य अत्यंत सुंदर पद्धतीनं पार पाडलं। त्यांनी एका नव्या पिढीला केवळ एका व्यवसायाची ओळख करून दिली नाही, तर आपली संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करायला शिकवलं। हा देखावा पाहिल्यानंतर मला खात्री आहे की अनेक तरुणांना आपल्या पारंपरिक व्यवसायांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली असेल। हेच या देखाव्याचे खरं यश आहे। तर मग हा पहा देखावा। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। महापितामह निवास मध्ये वाडेकर कुटुंबातर्फे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आम्ही या देखाव्यामार्फत आपले पूर्वज आपली उपजीविका कसे करत होते हे दाखवण्याचा छोटासा प्रयत्न करीत आहोत। महाराष्ट्रातील वास्तू विनिमय प्रणाली म्हणजे 12 बलुतेदार पद्धत ही एक वंश परंपरागत आणि गावचा कणा असलेली व्यवस्था होती। बलुतेदार शेतकऱ्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करत असत, तर त्या बदल्यात त्यांना धान्य किंवा इतर वस्तू मिळत। त्यापैकी आम्ही तेल, खोबरे, शेंगदाणे, तीळ तसेच दिव्याच्या वातीसाठी लागणारे उंडलाचे तेल काढून ते देत असे। त्यासाठी घाणा वापरला जात असे। समोर आपल्याला दिसत आहे ना, तो आहे घाणा, आणि घाण्याच्या मध्यभागी जो खांबासारखा भाग आहे त्याला म्हणतात लाट। त्याचा उपयोग आतमध्ये टाकलेल्या जिन्नसातून तेल काढण्यासाठी केला जातो। घाण्याच्या खाली उजव्या बाजूला जे भांडे ठेवलेले आहे त्यात वरील खाचेमधून येणारे तेल जमा होतं। लाट फिरण्यासाठी बैलाचा वापर केला जातो। बैल जेव्हा घाण्याभोवती फिरतो तेव्हा ही तेल निघण्याची प्रक्रिया सुरू होते। यामध्ये बैलाची सुद्धा काळजी घेतली जाते। त्याला चक्कर येऊ नये म्हणून त्याच्या डोळ्याला कापड बांधलं जातं। त्याला डोळं ढापणं असं म्हणतात। अशा प्रकारे तेल काढलं जातं। परंतु औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे हा व्यवसाय मागे पडला आहे। आज आपल्याला फॅक्टरीमधून तेल मिळत आहे, तरी देखील आज कच्च्या घाणीच्या तेलाची बाजारात फार मागणी असल्या कारणामुळे आमच्या काही तेली बांधवांनी आजही हा व्यवसाय चालू ठेवला आहे। आजच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आज श्री गणेशाकडे हेच मागणे आहे की हे गणराया, आमचे हे बांधव जो काय तेलाचा व्यवसाय करत आहेत त्यांका चांगली बरकत दे आणि इतर सगळ्यांची सुद्धा भरभराट करून निरोगी आयुष्य दे रे महाराजा।